वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये कशा प्रकारे लोकांसोबत स्कॅम होत आहे, किती लोक यामध्ये फसले जात आहेत, तर आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉईन करायचं असेल तर खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये डाऊट्स असतात की फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी फेक आहे का रिअल आहे. पण हे कधीही मनामध्ये विचारतात जेव्हा आय डी बनवतात, पैसे देतात, त्यानंतर विचार करतात आणि कॉल करतात किंवा मेसेज करतात की मॅम आम्ही असं आय डी बनवले, त्या पर्सनला पैसे दिलेत पण कंपनी फेक वाटते. का फेक वाटते? एकतर कंपनीच्या पॉलिसीजनुसार तुम्ही स्वतः काम करत नाही. यामध्ये कंपनीच्या पॉलिसीजमध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की तुम्हाला कोणाच्या पर्सनल अकाउंटवर एक बी रुपया पाठवायचं नसतो. हे तुम्हाला माहिती नसतं कारण तुम्ही माहिती करूनच घेत नाही यामध्ये. कारण तुम्हाला एखाद्या पर्सनचा, अननोन पर्सनचा कॉल आला, त्यांनी तुम्हाला गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन दाखवले की तुम्ही पण मोटिवेट होतात आणि तुम्ही असा विचार करतात की ते पर्सन कमवत आहे म्हणजे आपण पण कमवू शकतो. आणि त्यांना असं पण सांगितलं जातं की हे तुम्ही 2-3 महिन्यामध्ये अचीव करू शकता किंवा तुम्हाला यामध्ये काही नंबर्स दिले जातील, त्या फक्त कॉल करणंच हा तुमचं काम आहे असं म्हणून त्यांना जॉईन केलं जातं. पण हे जॉइन करण्याच्या अगोदर तुम्हाला स्टार्टिंगला माहिती पाहिजे की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये काम काय आहे. फक्त कॉलिंग करून तुम्ही यामध्ये पैसा बिलकुल कमवू शकत नाही. हे तुम्हाला क्लिअर केलं जात नाही. खूप साऱ्या लोकांसोबत खूप सारे मेसेज येतात की मॅम आम्हाला यामध्ये फॉरेन प्रोडक्ट्समध्ये काम काय करायचं असतं, तर फक्त सांगितले की त्यांनी आम्हाला तुम्हाला 10 नंबर दिले, तर 10 नंबरला तुम्हाला कॉल करायचे. तुमच्यासोबत जर 5 नंबर जॉईन केलं किंवा तुम्हाला त्या पर्सनने तुमच्यासोबत यामध्ये आय डी वगैरे क्रिएट केली तर तुम्हाला यामध्ये कमिशन भेटतं. तुम्ही इझी यामध्ये 30 ते 40,000 रुपये महिन्याला कमवू शकता असं खूप साऱ्या पर्सनला सांगितलं जातं आहे. तर तुम्ही अलर्ट राहा कारण फॉरेन प्रोडक्ट्समध्ये खूप सारे स्कॅम होत आहेत. कालच एका पर्सनचा मेसेज आला की मॅम माझी आय डी बनवले, मला कॉम्बो होल्ड करण्यासाठी 10,000 रुपये मागितले आहेत. मी 10,000 रुपये त्यांना पे केले आणि आता त्यांना माहिती झालं आहे की कॉम्बो होल्ड हा प्रकार नसतो. त्या पर्सननी पैसे मागितले तर ते पर्सन सांगते की तुमचे पैसे जे आहेत ते कंपनीकडे गेलेले आहेत, कंपनी तुम्हाला रिटर्न करत नाही. हा प्रकार तुमच्यासोबत घडू नये किंवा तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला यामध्ये एकच काम करायचं आहे. तुम्हाला कोणाच्या पर्सनल अकाउंटवर एक बी रुपया पाठवायचं नाही. तर तुम्हाला यामध्ये फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉईन करण्याची खूप इझी पद्धत आहे. तुम्ही ज्याच्यासोबत जॉईन करताय त्याच्यासोबत तुमची आय डी ओपन करा. ती मोबाईलमध्ये माय फॉर इंडिया ॲपमध्ये ओपन करा. मध्ये ओपन झाल्यानंतर तुमची जी आय डी आहे त्या आय डीवरून तुम्ही 5,000 पासून स्टार्ट करताय तर 5,000चे प्रोडक्ट तुम्ही स्वतः परचेस करा. आय डीवर जाऊन तुम्ही जे काही प्रोडक्ट घ्यायचे ते तुम्ही ॲड टू कार्टमध्ये करून तुम्ही स्वतः बिलिंग करा. जर हे तुमच्यासोबत स्कॅम व्हायचे नसतील तर. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट 2CC करायचं असेल तर स्टार्ट युअर जर्नी बॅक तो असो ॲड टू कार्डमध्ये केला तुम्ही स्वतः बिलिंग करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही काम स्टार्ट करू शकता. कारण तुमची स्वतःची यामध्ये चुकी असते. एकतर तुम्ही बॉरोवरच्या पॉलिसीजला चेक करत नाही किंवा काहीच बघत नाहीत. फक्त मोटिवेशन, गाडी, बंगला, चेक स्वतः बघतात. जेव्हा फ्रॉड झाले की त्यावेळेस मग विचार करतात की फॉरेन प्रोडक्ट्स कंपनीज फेक आहे. फॉरेवर कंपनी किंवा कोणतीच कंपनी फ्रॉड नसते. त्यामध्ये काम करणारे जे पर्सन असतात ते तुमच्यासोबत तुम्हाला स्वतः यामध्ये फसवल्या जातात आणि तुम्ही स्वतः फसता, तुम्ही मूर्ख बनता. यामध्ये कंपनीचा काहीच दोष नाही. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला आय डी बनवण्यासाठी किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी एक बी रुपया द्यायचा नसतो. स्टार्टिंगला वाटतं हे काहीतरी वेगळंच सांगतायत किंवा हा प्रकार माहितीच नसतो त्यांना. पण एवढं सांगून पण खूप सारे लोक 1,500 रुपयाचं प्रोडक्ट घेतात. त्यानंतर कंपनी 1,500चा प्रोडक्ट घेतलं की त्यांना वाटतं की यामध्ये कंपनी आम्हाला अलाव करेल बिझनेस करण्यासाठी. पण जेव्हा कळतं की त्यांना एकतर 2CC करायला लागतं किंवा 5,500चे प्रोडक्ट घेऊन तुम्ही यामध्ये तुमचा मिनिममपासून बिझनेस स्टार्ट करू शकता. मग त्यावेळेस येतात की मॅम आम्ही 1,500चा प्रोडक्ट घेतला आहे, आम्हाला घ्यायला लावलं, हे केलं ते केलं. पण आम्ही क्लिअर सांगितले ना, ते तुम्ही आधी ऐका, ते बघा आणि त्यानंतरच विचार करा. विचार करूनच यामध्ये जॉईन करा. कारण खूप सारे लोक फसले जात आहेत यामध्ये. त्यांच्याकडून पैसे घेत आहेत आणि ते पैसे घेऊन नंतर जर त्या पर्सनने पैसे जर रिटर्न मागितले तर ते डायरेक्टली सांगतायत की कंपनीकडे पैसे गेलेले आहेत. कंपनी तुमचा एक बी रुपये यामध्ये घेत नाहीत. एकतर तुम्ही डायरेक्ट कॉम्बो पॅक परचेस करताय
तर त्या बदल्यात तुम्हाला कंपनी प्रोडक्ट देते, तुम्ही मिनिममपासून स्टार्ट केला तर त्या बदल्यात पण तुम्हाला प्रोडक्ट भेटत आहे. पण तुम्ही स्वतः मूर्ख बनताय यामध्ये, स्वतः पैसे देऊन लोकांना जे काही तुमच्या जवळचे पैसे आहेत त्यांना पैसे देतात आणि नंतर सांगत फिरतात की फॉरेवर इम्पोर्ट्स कंपनी फेक आहे. तर फॉरेवर कंपनी बिलकुल फेक नाही आहे. तुम्हाला यामध्ये फसवलं जातं आहे आणि तुम्ही स्वतः फसतायत की त्यांचं फक्त मोटिवेशन, गाडी, बंगला आणि त्यांना सांगतात की नंबर दिले जाईल, फक्त तुम्हाला कॉल करायचे. नंबर देऊन कॉल करून जर तुम्ही एवढे पैसे कमवू शकता तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर तुम्हाला जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, फॉरवर्ड इम्पोर्ट्समध्ये काम काय करायचं असतं, कसं जॉईनिंग आहे किंवा जॉईन केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते स्किल शिकायला पाहिजे, तुम्ही यामध्ये लीड जनरेशन कसं करू शकता किंवा प्रोडक्ट रिटेलिंग कसं करू शकता, डिटेलमध्ये डिस्कशन करायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला यामध्ये फॉरवर्ड इम्पोर्ट्समध्ये जॉईन करायला पाहिजे. कारण काहीच पर्सनला काहीच नसतं. आय डी तेच बनवतात, पैसे तेच घेतात आणि त्यांना नंतर जाग येते की आपण पैसे दिलेत, आपल्यासोबत स्कॅम झाला आहे. पण त्यानंतर कोणीच काही करू शकत नाही, कारण फॉरवर्डच्या पॉलिसीजमध्ये कंपनीनं आधीच तुम्हाला अलर्ट केलेलं आहे की फॉरवर्डची पॉलिसीज चेक करा आणि त्यानंतरच यामध्ये जॉईन करा. जर तुमच्यासोबत बी असा स्कॅम होऊ नये म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्वतः यामध्ये स्टार्टिंगला ज्या पर्सनसोबत जॉईन करताय त्या पर्सनसोबत तुम्ही आधी व्यवस्थित बोला, त्याची इन्फॉर्मेशन घ्या, कंपनीमध्ये काम काय करायचं असतं किंवा काम करण्याची पद्धत काय, टीम वर्क कसं आहे, तुम्ही ज्या टीममध्ये वर्क करताय त्याचा सपोर्टिव्ह सिस्टम कसा आहे, त्यांची पद्धत कशी आहे काम करण्याची, हे पूर्ण डिस्कशन करूनच जॉईन करा, नाहीतर तुम्ही मोठ्या स्कॅममध्ये फसू शकता. आणि मेन म्हणजे गोष्ट, तुम्हाला यामध्ये कोणाच्या अकाउंटवर एक बी रुपया पाठवू नका. जे काही प्रोसेस करायचे तुम्ही स्वतः करा आणि त्यानंतरच जॉईन करा, जर तुमच्यासोबत स्कॅम वगैरे होऊ द्यायचं नसेल तर. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे की फॉरेन इम्पोर्ट्समध्ये खूप साऱ्या पर्सनसोबत स्कॅम होत आहे. तो स्कॅम तुमच्यासोबत होऊ नये म्हणून या गोष्टींचा तुम्ही थोडा विचार करा, पॉलिसी चेक करा आणि त्यानंतर जॉईन करा. आय होप समजलं असेल. थँक्यू.